नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा विषय इतिहास यामध्ये आज आपण प्रकरण 10वे शीतयुद्ध याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। भाग 1 यामध्ये आपल्याला प्रकरण 10व्यामधील 10.1 शीतयुद्धाची व्याख्या तसेच 10.2 नाटो, एम्झाम, सिएटो, सेटो, वारसा करार याविषयीची माहिती आपल्याला अभ्यासायची आहे। तसं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत या 10व्या पाठामध्ये आपल्याला 6 पॉईंट अभ्यासायचे आहेत। या 6 पॉईंटमध्ये आपल्याला याच्या नंतरच्या भाग 2 मध्ये 10.3 अलिप्ततावादमध्ये भारताची भूमिका आणि 10.4 याच्यामध्ये वसाहतवाद विरोधातील भारताची काय भूमिका आहे हे आपल्याला भाग 2 मध्ये अभ्यासायचं आहे। आणि या 10व्याच प्रकरणातला जो भाग 3 आहे त्यामध्ये आपल्याला 2 पॉईंट अभ्यासायचे आहे। त्याच्यात आहे 10.5 सार्क याविषयी माहिती अभ्यासायची आहे। त्यानंतर 10.6 राष्ट्रकूट म्हणजेच कॉमनवेल्थ, राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थ याविषयी आपल्याला माहिती भाग 3 मध्ये अभ्यासायची आहे। असे आपल्याला या 10वा प्रकरण जे आहे हे शीतयुद्ध यामध्ये भाग 1, भाग 2 आणि भाग 3 अशा 3 भागांमध्ये आपल्याला माहिती समजून घ्यायची आहे। तर चला मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण भाग 1 समजून घेऊया। तर आपल्याला शीतयुद्ध समजून घेत असताना या शीतयुद्धामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शीतयुद्धाची व्याख्या समजून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 10.1 मध्ये शीतयुद्धाची व्याख्या दिलेली आहे 5 नंबर पाठ्यपुस्तकात 70 वर। तर शीतयुद्ध म्हणजे काय, तर दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रांचा गट होता तर दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रांची सत्ता होती। यामध्ये या दोघांमध्ये सतत चढाओढ सुरू होती। यासाठी जो संघर्ष सुरू झाला, दोघांचाही प्रभाव एकमेकावर असला पाहिजे, याच्यासाठी जो प्रभाव असला पाहिजे, यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर इंग्रजीमध्ये असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वॉल्टर लिपमन या वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या स्तंभलेखकाने सर्वप्रथम कोल्ड वॉर म्हणजेच शीतयुद्ध हा शब्दप्रयोग त्याने वापरलेला होता। कोल्ड वॉर संघटना आपण पुढील घटकांच्या माध्यमातून समजून घेऊया। या शीतयुद्धामध्ये साधारणतः 6 घटक अंतर्भूत आहेत। यामधला पहिला घटक आहे की प्रत्यक्ष युद्धाचा अभाव। शीतयुद्धामध्ये प्रत्यक्ष युद्ध झाले नाही। विद्यार्थी मित्रांनो, जसं पहिल्या महायुद्धामध्ये आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष लढाई झाली, अणुबॉम्ब सारख्यांचा वापर दुसऱ्या महायुद्धांमध्ये झाला, पण या कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्धामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पण प्रत्यक्ष युद्ध मात्र झाले नाही। म्हणजे प्रत्यक्ष युद्धाचा अभाव याच्यामध्ये होता। दुसरं आपण असं म्हणू शकतो, दुसरा घटक याचा की तीव्र शस्त्र स्पर्धा होती। प्रत्येक देश स्वतःला उंच समजण्यासाठी दुसऱ्या देशापासून शक्तिशाली त्याच्यापेक्षा मी आहे असं समजण्यासाठी तीव्र शस्त्र स्पर्धा सुरू झाली। त्यानंतर तिसरं आपण असं म्हणू शकतो आक्रमक राजनीती। प्रत्येक देश एक दुसऱ्यांचे लचके तोडण्यासाठी आक्रमक राजनीतीचा वापर करत होता। चौथा आपण असं म्हणू शकतो याच्यामध्ये की आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास होता। कोणत्याही देशाचा एकमेकांवर कुठल्याच पद्धतीचा विश्वास दिसून येत नव्हता। प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या पेक्षा मी कसा शक्तिशाली आहे, मी दुसऱ्या देशापेक्षा कसा प्रगत आहे आणि माझंच वर्चस्व जगावर राहिलं पाहिजे अशासाठी प्रयत्नशील होता। यामध्ये आपण 5वा घटक असा म्हणू शकतो की राजकीय व आर्थिक दबाव।
प्रत्येक देश एक दुसऱ्यांवर राजकीय व आर्थिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. आणि 6वं आहे यामधलं की तत्वप्रणालीचा संघर्ष. यामध्ये जे कोणते प्रत्येक देश आपल्या तत्व जे होते त्या तत्वाला धरून एकमेकांशी संघर्षाची भूमिका करताना आपल्याला दिसून येतो. आपण शीतयुद्धाची पार्श्वभूमी पाहूया. शीतयुद्ध घडून येण्यास दुसरे महायुद्धच कारणीभूत ठरले हे आपल्याला 100% लक्षात आलं. इंग्लंड व फ्रान्स यांचे महत्त्व त्यावेळेस कमी झालेले होते हे पण आपल्या लक्षात आलं. या महायुद्धाच्या दरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपवर त्यावेळेस प्रभुत्व मिळवलेले होते. यामुळे युद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे 2 भागांमध्ये विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केलेला होता. तर अमेरिकेच्या प्रभावाखाली जे अनेक देश होते पश्चिम युरोपीय राष्ट्र त्यांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केलेली होती. या दोनही प्रणालीमधून या 2 साम्यवादी विचारप्रणाली आणि भांडवलशाही या दोघांच्याही मधून आपल्याला शीतयुद्ध आकाराला आले असं दिसून येते. शीतयुद्धाची प्रत्यक्ष आपल्याला वाटचाल आपण पाहू कशा पद्धतीनं शीतयुद्ध झालं. दुसरे महायुद्ध ज्यावेळेस संपले अमेरिकेने मार्शल प्लॅनची योजना आखून युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली. ज्या राष्ट्रांचं नुकसान झालेलं होतं किंवा जे कमकुवत आर्थिक दुर्बल असे राष्ट्र होते त्या राष्ट्रांना अमेरिकेने मदत करण्यास सुरुवात केली. याच्या विरोधातच रशियाने आशिया व आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिले. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यात युरोपच्या पूर्व आणि पश्चिम विभागणीमुळे तणाव निर्माण झालेला होता. या 2 राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर कधीच युद्ध झालेले नाही. जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेलं आहे अशी त्यावेळेस परिस्थिती निर्माण झाली होती. केव्हाही कधीही आता युद्धाचा भडका उडेल आणि 3रे महायुद्ध घनघोर अशा पद्धतीने होईल अशी भीती सतत अनेक देशांना लागलेली होती. परंतु उभयपक्षी सामंजस्याचे धोरण अवलंबले गेले. प्रत्येक देशाने जे वेगवेगळे करार केलेले होते त्या कराराच्या अंतर्गत सामंजस्याचं धोरण चर्चेमधून जे कोणती आपली समस्या निर्माण झाली असेल त्या समस्येला तोडगा काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी मित्रांनो यामधून विचारमंथन करून केला गेला. असे हे दोन्ही राष्ट्रे कायम युद्धाच्या तयारीत. दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव मात्र युद्ध कधीच झाल्याचे आपल्याला दिसून आले नाही. याच्यामध्येच अनेक आपल्याला दिसून येते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सुद्धा युरोपची विभागणी राजकीय, आर्थिक, लष्करी या मुद्द्यांच्या आधारे झालेली आपल्याला दिसून येते. परंतु विचारप्रणालीचा स्वीकार हा महत्त्वाचा मुद्दा युद्धामागे त्यावेळेस आपल्याला असल्याचा दिसून येते. साम्यवादी सोव्हिएट रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोताची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार होता. तर अमेरिकेच्या भांडवलशाही विचारसरणीत उत्पन्नाचे जे स्रोताच्या खाजगी मालकीचा विचार मध्यवर्ती असल्याचा आपल्याला दिसून येते. शीतयुद्धाची व्याप्ती युरोपपुरती मर्यादित राहिलेली नव्हती. म्हणजेच शीतयुद्धाची जी व्याप्ती होती ती युरोपपुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण आशिया खंडात सुद्धा पसरल्याचं आपल्याला दिसून येते. 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच पूर्वार्धातच 2 महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. यात सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यामध्ये लष्करी करार झाला होता आणि उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील संघर्ष याच्यामध्ये महत्त्वाची घटना ठरलेली होती. यामध्ये सोव्हिएट रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिन यांच्या काळात शीतयुद्ध सुरू झाले होते. त्यांच्यानंतर
सोव्हिएट रशियाचे प्रमुखपदी निकिता क्रुश्चेव ह्या आलेल्या होत्या. आण्विक युद्धाची सहारकता काय असू शकते याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सोव्हिएट रशियाची भूतकाळातील भूमिका बदलून जुना जो सोव्हिएट रशिया आहे तो बदलला पाहिजे आणि रशियाचं धोरण हे नवीन पद्धतीनं आलं पाहिजे असं त्यांनी स्वीकारलं. त्यांनी सोव्हिएट रशिया आणि अमेरिका यांच्या शांततामय सहजीवनावर भर दिला. दोन राष्ट्रांमध्ये मैत्री निर्माण झाली पाहिजे. दोनही अमेरिका आणि रशिया या दोघांच्यामध्ये मैत्रीपूर्ण व्यवहार झाले पाहिजे अशा त्या विचार करू लागल्या. यामध्ये आपण बघू शकतो की सोव्हिएट रशिया आणि अमेरिका अशा पद्धतीचे दोन गट आपल्याला दिसून येतात. तर आपण विद्यार्थी मित्रांनो आता या दोन गटाचा आपण अभ्यास करू. सोव्हिएट रशिया हा एक गट होता. या गटामध्ये पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया, अल्बानिया हे देश सोव्हिएट रशियाच्या गटामध्ये त्यावेळेस सामील झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो गट होता तो गट म्हणजे अमेरिकेचा गट होता. या अमेरिकेच्या गटामध्ये नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस, ग्रेट ब्रिटन अशा पद्धतीच्या देशांचा यामध्ये समावेश असल्याचा आपल्याला दिसून येते. सोव्हिएट रशियाचा जो गट होता त्या गटाची विचारप्रणाली साम्यवादी विचारसरणीची होती, परंतु अमेरिकेचा जो गट होता त्यांची विचारसरणी भांडवलशाही पद्धतीची असल्याचं आपल्याला दिसून येते. यामध्ये सोव्हिएट रशियाच्या गटामध्ये आपल्याला अर्थव्यवस्था ही सरकारी मालकीची असल्याची दिसून येते आणि अमेरिकेच्या गटामध्ये मुख्यतः खाजगी मालकीची असल्याचं आपल्याला दिसून येते. सोव्हिएट रशिया गटामध्ये सुरक्षा गट यांच्यामध्ये काही करार झाले सुरक्षा संबंधित. वारसा करार 1950 सोव्हिएट रशिया व चीन यांच्यात करार झालेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो अमेरिका गटामध्ये नॅटोचा करार झाला, अँझुसचा करार झाला, सेटो अशा पद्धतीचे करार झाल्याचे आपल्याला दिसून येतात. यामध्ये बघा 1959 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर आणि सोव्हिएट रशियाचे निकिता क्रुश्चेव यांची भेट घडून आलेली होती. यामध्ये 1961 मध्ये सोव्हिएट रशियाने बर्लिनची भिंत उभारली होती. यामुळे पश्चिम बर्लिन आणि दुसरा पूर्व बर्लिन यांच्यात संबंध संपला होता. या घटनेतून युरोपात खूप मोठा असा तणाव निर्माण झालेला होता. 1962 मध्ये शीतयुद्धाच्या तणावाचे केंद्र क्युबा येथे असल्याचे आपल्याला दिसून येते. क्युबा देशातील क्षेपणास्त्र पेच प्रसंगांमुळे अमेरिका आणि रशिया यांच्यात खूप मोठा तणाव वाढलेला दिसून येतो. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक करार झाला. तत्काळ दूरध्वनीवरून संवाद साधण्यासाठी हॉटलाईन इत्यादी उपाय योजना योजली गेली. 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आणि सोव्हिएट रशियाचे नेते ब्रेझनेव मॉस्को यांनी आपसात भेट घेतली. या दोन राष्ट्रांच्या शिखर परिषदेत आण्विक क्षेपणास्त्रांच्या संख्येवर मर्यादा आणण्यावर एकमत झालं. जे कोणते आपल्याजवळ शस्त्रास्त्र तयार होत आहेत आपले, हे शस्त्रास्त्र आपण लिमिटेड तयार केले पाहिजे, मोजके तयार केले पाहिजे की जेणेकरून दोन्ही देशाला एकमेकांपासून संशय निर्माण होणार नाही, धोका निर्माण होणार नाही असं ठरलं. दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याचा या परिषदेमधून सुरुवात झाली. या ताणतणाव कमी करण्याच्या प्रक्रियेस देतांत असे म्हणतात. पुढे अमेरिकन अध्यक्षांनी चीनला भेट देऊन साम्यवादी चीनच्या शासनाला त्यावेळेस मान्यता देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये व्हेटोचा वापर करून
मित्र राष्ट्रांची बाजू घेणे, विविध लष्करी करार, आर्थिक देवाणघेवाण, व्यापारी सवलती, मित्र राष्ट्रांचा दर्जा देणे या माध्यमातून या दोन्ही सत्तांनी जगभर गटबाजीला प्रोत्साहन दिले. आपल्या जवळचा देश असेल तर त्या देशाला आपण याच्यामध्ये सदस्य बनवून घेणे आणि आपल्याला जर पोषक असा देश नसेल तर त्याला यापासून दूर ठेवणे, अशा प्रकारची गटबाजी या अनेक देशांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. एकमेकांची भीती, अविश्वासाचे वातावरण, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव यामुळे शीतयुद्ध अधिक धगधगत राहिले. कुठल्याच प्रकारची अशी मोठी संघटन किंवा संघटना नव्हती की जगामधल्या या राष्ट्रांमधला ताणतणाव दूर करू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आताच बघितलं की देतांत करार असा एक झाला असं आपण म्हटलं. तर देतांत पर्व म्हणजे काय होतं हे नेमकं आता आपण अभ्यासूया. अमेरिका आणि सोव्हिएट रशियाने देतांत प्रक्रिया चालू ठेवण्याची जी भूमिका घेतली होती, यातूनच 1973 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे एक परिषद झाली आणि त्या व्हिएतनाम युद्ध समाप्त करण्याचे प्रयत्न त्या परिषदेमध्ये जोरात सुरू झाले. 1975च्या हेलसिंकी परिषदेने शांततेची चर्चा अधिक पुढे नेली. या परिषदेमध्ये सर्व देशांनी शांतता प्रस्थापित केली पाहिजे, सुख शांती जगामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे असा विचारविनिमय या परिषदेमध्ये केला गेला. या परिषदेस अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या प्रमुख राष्ट्रांबरोबर युरोपातील एकूण 35 राष्ट्र सहभागी झालेले होते. पूर्व आणि पश्चिम युरोपियन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. 1978च्या कॅम्प डेव्हिड परिषदेने यामध्ये आपली भूमिका मुख्य पार पाडल्याचं आपल्याला दिसून येते. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, साम्यवादी सोव्हिएट रशियाच्या विचारसरणीतील जे उत्पन्नाचा जो स्रोत होता तो सरकारी मालकीचा होता, हा आपल्याला मध्यवर्ती विचार दिसून आलेला आहे. तर अमेरिकेचा जो उत्पन्नाचा मुख्य सोर्स होता तो सोर्स खाजगी मालकीचा होता, हे सुद्धा आपल्याला याच्यात दिसून आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण यामध्ये अमेरिका आणि चीन यामध्ये काय काय साधम्य आहे, सारखेपणा आहे किंवा वेगळेपण काय आहे त्याविषयी आपण यामध्ये अभ्यासलं. त्यासोबतच यामध्ये या दोन्ही गटामध्ये कोणकोणते देश सामील आहेत, त्यांची विचारप्रणाली कशी आहे ते आपण समजून घेतलं. इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्याच्या प्रयत्नावर सुद्धा खूप मोठा भर देण्यात आला. 1979 या वर्षी इराणमध्ये राजकीय क्रांती सुरू झाली. इराणच्या शाहची हकालपट्टी होऊन यामध्ये आयातोल्ला खोमेनी यांची सत्ता इराणमध्ये तयार झाली किंवा निर्माण झाली. इराणने अमेरिकेबरोबर राजनैतिक संबंध संपवून सेटो कराराचा त्याग त्यावेळेस केल्याचं दिसून येते. सोव्हिएट रशियाने अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेस कारमाल यांच्या नेतृत्वाखाली 1979 मध्ये साम्यवादी सरकार त्यावेळेस स्थापन केलं होतं. सोव्हिएट रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये जसं जमिनीवर एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू होती, तशाच पद्धतीची स्पर्धा अंतराळात सुद्धा सुरू होती. तर अंतराळ आणि अण्वस्त्रांच्या क्षेत्रात सुद्धा हे दोन्ही देश एकमेकांची स्पर्धा करत होते. प्रथमपासूनच यांच्यामध्ये ही स्पर्धा होती. पुढे लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे दोन्ही देशांनी विकसित केली. त्यानंतर अण्वस्त्रांची संख्या व तीव्रता कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये अनेक करारसुद्धा झाले. खेळाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न सुद्धा या दोन देशांमध्ये आणि या दोन देशातल्या गटांमध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतात. सोव्हिएट रशियाच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपामुळे अमेरिकेने मॉस्को येथील ऑलिम्पिकवरच त्यावेळेस बहिष्कार टाकून दिला की माझे
जे प्लेयर्स आहेत आमच्या देशातले ते तुमच्या देशामध्ये या स्पर्धांमध्ये खेळ खेळू शकणार नाही, असं राजकारण त्यावेळेस सुरू झालं. तिसरे महायुद्ध केव्हाही होऊ शकते याची जाणीव अमेरिका व सोव्हिएट रशिया या देशांना त्यावेळेस होती. ते टाळण्यासाठी दोन्ही देशांनी आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरावर मर्यादा घालणारा करार केला. म्हणजे दोनही देशांनी प्रत्यक्ष एकमेकांसोबत युद्ध तर केलं नाही, पण कोणत्या दिवशी युद्ध सुरू होईल आणि संपूर्ण जग या तिसऱ्या महायुद्धाच्या भडक्यामध्ये विलीन होईल हे काही सांगता येत नव्हतं. म्हणजेच अशा या तणावग्रस्त परिस्थितीला शीतयुद्धाचा कालखंड आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला अभ्यासायला आहे पान नंबर 72वर गॉर्बाचोव यांचा कालखंड आपल्याला अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1975मध्ये गॉर्बाचोव कम्युनिस्ट पक्षाचे त्यावेळेस सरचिटणीस झालेले होते आणि सोव्हिएट रशियाचे नेतृत्व त्यांच्याकडे आलेले होते. हे गॉर्बाचोव जे होते त्यांच्या काळात शीतयुद्ध समाप्त झालं. त्यांनी पेरेस्ट्राइका आणि ग्लासनोस्टच्या माध्यमातून रशियात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा आणि पेरेस्ट्राइका म्हणजे पुनर्रचना करणे, या दोन शब्दांमुळे पुनर्रचना आणि खुलेपणा यामधून त्यांनी शीतयुद्ध ताणतणाव संपवण्याचा प्रयत्न केला. या काळात रशियातील अर्थव्यवस्था खूप सारी डबघाईस आलेली होती, कारण जास्तीत जास्त पैसा हा क्षेपणास्त्र तयार करण्यावरच खर्च होत होता. मग याच्यामुळे संपूर्ण या देशांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली होती. गॉर्बाचोव यांनी राजकीय व आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना त्यावेळेस करण्याचा प्रयत्न केला. मुक्त निवडणुकांचा त्यांनी पुरस्कार केला. साम्यवादी पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले. अर्थव्यवस्थेवरील केंद्रीय नियंत्रण त्यांनी कमी केले. लेखक, पत्रकार आणि बुद्धिवंतांना अभिव्यक्तीचे त्यांनी स्वातंत्र्य दिले. जे बुद्धिवंत व्यक्ती असतील त्यांनी आपली भाषणं द्यावीत, लेखक असतील त्या लोकांनी वर्तमानपत्रातून, मासिकांमधून चांगले चांगले लेख लिहावेत आणि पत्रकार लोकांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, असे त्यांचे विचार होते. पूर्व पश्चिम जर्मनीतील भेद त्यांनी संपवून जर्मनीच्या एकीकरणास चालना त्यांनी दिली. गॉर्बाचोव मायदेशाला एकत्र ठेवू शकले नाहीत. त्यांच्याच काळात सोव्हिएट रशियाचे विघटन होऊन एकसंघ सोव्हिएट रशियाचे अस्तित्व संपुष्टात आल्याचं आपल्याला दिसून येते. 1991 नंतर विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या इतिहासात शीतयुद्धोत्तर जग आणि सोव्हिएट रशियानंतरचे जग असे दोन नवे शब्दप्रयोग आपल्याला वापरलेले दिसून येतात. आपल्या असं लक्षात येते की या गॉर्बाचोव यांच्या कालखंडाच्या नंतर जवळपास सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर उदयाला 15 देश वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला यांचं विघटन होऊन नवीन तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला एस्टोनिया, 2 लाटविया, 3 लिथुआनिया, 4 बेलारूस, 5 मॉल्डोव्हा, 6 जॉर्जिया, 7 आर्मेनिया, 8 ॲझरबैजान, 9 तुर्कमेनिस्तान, 10 उझबेकिस्तान, 11 ताजिकिस्तान, 12 किर्गिझस्तान, 13 रशिया, 14 युक्रेन, 15 कझाकस्तान. या 15 देशांची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रशियाच्या विघटनानंतर झाल्याची आपल्याला दिसून येते. यामध्ये आपल्याला या शीतयुद्धाचे असे काही वेगवेगळे परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येतात. तर आपण शीतयुद्धाचे परिणाम लिहा असा जर प्रश्न आपल्याला विचारला गेला
तर आपण त्याचं उत्तर असं लिहू शकतो की शीतयुद्धाच्या काळात झालेल्या राष्ट्रामध्ये गैरसमज निर्माण झालेला होता की हा राष्ट्र माझ्यावर हल्ला करेल का, की हा राष्ट्र त्याच्यावर हल्ला करेल का, अशा पद्धतीचं, याच्याकडे जास्त शस्त्रास्त्र आहेत का, आपल्याकडे कमी शस्त्रास्त्र आहेत का, असे अनेक देशांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण झालेले होते. दुसरं आपण असं म्हणू शकतो, दुसरा परिणाम, जगाचे 2 गटात विभाजन झालेले होते. एका गटामध्ये अमेरिकन भांडवलशाही अशी राष्ट्र तयार झालेली होती. दुसऱ्या गटामध्ये आपण पाहिलं की रशियाच्या बाजूची साम्यवादी विचारसरणीची काही राष्ट्र तयार झालेली होती. असे 2 गटांमध्ये जगाचं विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येते. तिसरं आपण असं म्हणू शकतो की गुप्त राजकीय हालचाली व करारास प्राधान्य दिले गेले. प्रत्येक 2-3 देश एकत्र येत होते आणि त्यांनी काहीतरी करार करत होते आणि या करारामुळे ते एकमेकांची सुरक्षा कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. चौथा पण असं म्हणू शकतो की विज्ञानाचा संहारक अस्त्र निर्मितीसाठी वापर करत होते. अन्न, वस्त्र, निवारा आणि लोकसंख्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रत्येक देशाने दुर्लक्ष केलं आणि शस्त्रास्त्र हे मोठे बनवण्यावर प्रत्येक देशाने भर दिला. यासारख्या गोष्टींमुळे मानवाचे भवितव्य त्यावेळेस धोक्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. कारण मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याची आवश्यकता असते, परंतु या सर्व देशांनी ही प्राथमिक आवश्यकता न मानता त्यांनी शस्त्रास्त्र वगैरे बनवण्यावरच जास्त भर दिल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे. शीतयुद्धाची अवस्था कायम ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना अफाट खर्च करावा लागला. सोव्हिएट रशियाच्या पाडावाचे पर्यावसान अमेरिका ही एकमेव महासत्ता होण्यात झाला. म्हणजे रशियाचं जे विघटन झालं, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तो विभागल्या गेला, त्याचंच पर्यावसान असं झालं. त्याचा एक बेनिफिट असा झाला की अमेरिका ही एकमेव जगामधली महासत्ता झाल्याचं आपल्याला दिसून येते. आपल्याला यानंतर आपण शीतयुद्ध काळात अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनी घडवून आणलेले काही करार आहेत, जे वेगवेगळे करार आहेत, त्या करारांच्या विषयीची आपण आता माहिती अभ्यासू. 10.2 नाटो. यामध्ये आपण पाहू की सोव्हिएट रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपीय राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी नाटो या संघटनेची त्यावेळेस स्थापना करण्यात आली. यामध्ये नॉर्वे, फ्रान्स, त्यानंतर इटली, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन, अमेरिका असे देश सामील होते. त्यासोबतच नेदरलँड, पोर्तुगाल, तुर्कस्तान, पश्चिम जर्मनी, ग्रीस, बेल्जियम, कॅनडा, आइसलँड, लक्झेमबर्ग आणि स्पेन इत्यादी जवळपास 16 देश यामध्ये या नाटो संघटनेचे त्यावेळेस सभासद होते. नाटो करारात काही महत्त्वाची कलमं होती, तर ती महत्त्वाची कलमं आपण पाहूया. करारात कोणत्याही एक अथवा त्याहून अधिक राष्ट्रावर कोणीही आक्रमण केल्यास ते सर्वावरील आक्रमण समजल्या जात होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एका देशावर जरी दुसऱ्या कोणी हल्ला केला तर इतर जे बाकीचे या गटातले जे सदस्य आहेत त्या देशांनी ज्या गटावर हल्ला झाला त्या देशाच्या मदतीला आपलं सैन्य पाठवावं, अशी तरतूद या करारामध्ये होती. नाटोचे सभासद देश शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रयत्न करतील, हा सुद्धा याच्यात महत्त्वाचा पॉईंट होता की प्रत्येक देशाने सुरक्षा व शांतता जगामध्ये नांदली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं त्यावेळेस ठरलं. सभासद राष्ट्रांनी परस्परातील प्रश्न विचारविनिमयाने सोडवावेत, हा तिसरा पॉईंट त्यांच्या याच्यामध्ये होता. जे सभासद राष्ट्र आहेत, या सभासद राष्ट्रांमध्ये जर भांडण झालं तर मग काय करावं, तर यामध्येच एकमेकांवर आक्रमण न करता या सभासद राष्ट्रांनी एक दुसऱ्याच्या सामोपचाराने, चर्चेच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून आपली प्रश्न सोडवावी असं त्यावेळेस ठरलं. नाटोचं जे प्रमुख केंद्र होतं ते प्रमुख केंद्र
त्यावेळेस आपल्याला पॅरिस या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येते. महत्त्वाचे निर्णय अमेरिकाच घेत होती. नाटोला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने साम्यवादी राष्ट्रांचा वारसा करार वेगळा केला. म्हणजेच रशियाला सुद्धा असं भीती वाटायला लागलं की अमेरिकेने आता भांडवलशाही जवळपास 16 देश एकत्रित केले आणि त्या 16 देशांचा नाटो संघटना बनवली. आता आपल्यालाही आपण काहीतरी केलं पाहिजे असं रशियाला वाटायला लागलं. मग या रशियाने वारसा करार केला आणि या वारसा कराराच्या अंतर्गत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं संघटन तयार केलं. अशामध्येच दुसरा करार पाहूया आपण आता, ॲझूस करार. यामध्ये आपल्याला 1 सप्टेंबर 1951 रोजी हा करार झाल्याचं दिसून येते. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असे ह्या 3 देशांमध्ये हा करार झाल्याचं दिसून येते. ही राष्ट्रे पॅसिफिक महासागराशी संबंधित ही तिन्ही देश आहेत. या राष्ट्रांनी मिळून स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी हा करार केल्याचं आपल्याला दिसून येते. पॅसिफिकमधील त्रिपक्षीय संरक्षण करार म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतर बदलत चाललेला जग यामधील परिस्थितीत साम्यवादापासून रक्षण व्हावे म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी अमेरिकेबरोबर एक करार केला. ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचं हे पहिलंच उदाहरण आपल्याला दिसून येते. याचा अर्थ स्पष्ट होता की त्यांना युनायटेड किंगडम आणि फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचं नव्हतं, म्हणून अशा पद्धतीचं आपल्याला करार झाल्याचं दिसून येते. पॅसिफिक महासागरात असणाऱ्या देशांना साम्यवादी चीनपासून संरक्षण मिळावे असाही हा आपल्याला एक हेतू असल्याचं यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा करार आहे सिएटो. आपण या सिएटो कराराविषयी आता समजून घेऊ. या सिएटो करारामध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स या देशांनी एकत्र येऊन 8 सप्टेंबर 1954 रोजी एक करार केला. आग्नेय आशियातील राष्ट्रांसाठी संरक्षण देण्याच्या उद्देशाने हा करार मनिला म्हणजेच फिलिपाईन्स येथे करण्यात आला. हा करार आग्नेय आशियाई संरक्षणविषयक करार म्हणून सुद्धा इतिहासामध्ये ओळखला जातो. या कराराचा मुख्य उद्देश होता की आग्नेय आशियात साम्यवादाचा प्रसार रोखणे हाच होता. म्हणजे साम्यवादी विचारसरणीचे जे देश आहे त्यांचा आग्नेय आशियात त्यांचा प्रसार रोखणे हा यांचा मूळ हेतू होता. या करारावर सह्या करणाऱ्या कोणत्याही एका राष्ट्रावर आक्रमण झाल्यास इतर देशांनी सुद्धा यांना मदत करावी असं त्यावेळेस ठरलं होतं. त्या आक्रमणाचा सामूहिकरित्या प्रतिकार करण्याचं सुद्धा यामध्ये ठरलं गेलेलं होतं. आपण विचार करू शकतो विद्यार्थी मित्रांनो की वास्तवात मात्र या करारात खूपच अडचणी होत्या. जसं आपण म्हणू शकतो की कराराचे नाव आग्नेय आशिया असले तरी या करारात आशियातील थायलंड, फिलिपाईन्स आणि पाकिस्तान एवढेच देश होते. उरलेले देश पाश्चिमात्य सगळे होते. त्यांना आग्नेय आशियाशी ना भौगोलिक त्यांचा संबंध होता, ना त्यांचा ऐतिहासिक काही संबंध एकमेकांचा होता. कित्येक देश कित्येक किलोमीटरपर्यंत एकमेकांपासून दूर होते. त्यांना एकमेकांच्या प्रश्नाचं सुद्धा एकमेकांना जाणीव नव्हती. त्यामुळे लष्करीदृष्ट्या या कराराची जी कुवत होती ती मर्यादित होती, अशी अतिशय थोडकी होती. सिएटो या संघटनेचे मुख्यालय थायलंडमध्ये होते. या संघटनेकडे स्वतःचं काही सैनिक पण नव्हतं. 1973 पाकिस्तान या संघटनेतून त्यावेळेस बाहेर पडला. 1975 फ्रान्सने या संघटनेची आर्थिक रसद बंद केली. फ्रान्सने जो कोणता पैसा पुरवत होता या देशांना ती पैसा देणेसुद्धा त्याने बंद करून टाकलं. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या
ही संघटना विसर्जित करण्यात आली. त्यानंतरचा आपण पाहू सेटो. सेटोचे सुरुवातीचा नाव बगदाद करार असं होतं. हा शीतयुद्धकालीन करार होता. 24 फेब्रुवारी 1955 रोजी या करारावर इराण, इंग्लंड व पाकिस्तान ह्या राष्ट्रांनी सह्या केल्या आणि सामीलनामा करून या 3 देशांनी मिळून सुरुवातीला हे संघटन उभं झालं. अमेरिका या करारामध्ये सहभागी सभासद होते. परस्परांचे संरक्षण करण्यासाठी हा करार त्यामध्ये घडून आलेला होता. 1958 मध्ये इराकमध्ये नवीन सरकार आलं. इराकमधील क्रांतिकारकांनी पाश्चिमात्यांना अनुकूल असणारे सरकार त्यावेळेस उलटवून टाकले. नव्या शासनाने बगदाद करारास त्यावेळेस विरोध केला. त्यामुळे 1959 मध्ये इराक या करारामधून बाहेर पडला. त्यांनी नवीन सरकारांनी म्हटलं की आम्हाला या करारामध्ये आता सामील राहायचं नाही. त्यानंतर बगदाद कराराचे सेटो करारात रूपांतर झाले. हाच बगदाद कराराला सेटो करार असं नाव देण्यात आलं. या कराराचे मुख्यालय बगदादमधून अंकारा जे तुर्कस्तानमध्ये आहे तेथे नेण्यात आलं. सोव्हिएट रशियाच्या साम्यवादी प्रसाराला आळा घालण्यासाठी अमेरिकेने सेटो कराराला प्रोत्साहन दिले. अमेरिका या करारातील सदस्य राष्ट्रांच्या आर्थिक व लष्करी मदत त्यावेळेस करू लागला. सोव्हिएट रशियाने मात्र करारातील एखाद्या राष्ट्रावर हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रतिकार करावा असे धोरण त्यावेळेस सर्वांनी मिळून ठरले गेले. प्रत्यक्षात मात्र या करारान्वये कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा उपलब्ध करून देण्याची 4ही राष्ट्रांपैकी एकाचीही कुवत नव्हती. ग्रेट ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष देण्यास अमेरिकेला सुद्धा त्यावेळेस वेळ नव्हता. त्यामुळे 4ही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होतं. या ज्या करारामध्ये हे जे 4 राष्ट्र होते यांच्या आपसामध्येच असमाधान होतं. करारान्वये एकमेकांचे हितसंबंध गुंतून घेण्यापेक्षा आपण स्वतंत्र धोरण राबवावे असं त्यावेळेस त्यांना वाटलं आणि म्हणूनच या करारामधून इराण आणि पाकिस्तान या करारामधून पुढे बाहेर पडले आणि सेटो करार विसर्जित करण्यात आला. या सर्व देशांनी मिळून मग हा सुद्धा करार संपवून हा सुद्धा सेटो करार विसर्जित करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सोव्हिएट रशिया चीन सुरक्षा करार झाला या कराराविषयी माहिती पाहू. सोव्हिएट रशिया आणि चीन यांच्यात 1950 मध्ये संरक्षणात्मक करार घडून आलेला होता. या करारानुसार सोव्हिएट रशियाने चीनला काही मदत केली, जशी आर्थिक बाबतीत, औद्योगिक बाबतीत, तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत त्यांनी एकमेकांना मदत करण्याचे मान्य केले. असा हा सोव्हिएट रशिया आणि चीन सुरक्षा करार त्यावेळेस घडून आला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं होतं की वारसा करार. तर नेमका वारसा करार आपण पाहूया आता काय आहे. तर युरोपमध्ये अमेरिकेच्या धोरणांना विरोध करण्यासाठी सोव्हिएट रशियाने वारसा करार आपल्याला घडून आणलेला होता. वारसा करारामध्ये सोव्हिएट रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रुमानिया अशा या जवळपास 8 देशांचा यामध्ये सहभाग होता. 1968 मध्ये अल्बानिया गटाचे सदस्यत्व त्यावेळेस सोडल्याचं आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण यामध्ये आज भाग 1 मध्ये 10.1 व 10.2 याविषयीची चर्चा आपण केल्याचं दिसून येते. अशा पद्धतीनं तुम्हाला जर ही माहिती आवडली किंवा समजली तर आपले पॉवर ऑफ एज्युकेशन हे चॅनल आहे यूट्यूब चॅनल. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर प्राप्त होतील. धन्यवाद.